शरीराची योग्य काळजी घेतली तर अनेक आजारांपासून दूर राहता येतं आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येतं. शारीरिक, मानसिक आणि जीवनशैली या तिन्ही पातळ्यांवर सविस्तर असं मार्गदर्शन आहे. जसं की सकस आणि संतुलित आहार घ्या. रोजच्या आहारामध्ये या गोष्टी असाव्यात, जसं की हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू, हंगामी फळे, सफरचंद, पपई, डाळिंब, ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी, कडधान्य, दही, ताक. काय टाळावं तर जास्त तेलकट, तिखट, जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ, जास्त साखर आणि मीठ टाळा. अन्न हे औषध आहे, वेळेवर घ्या आणि शांतपणे खाल्लेलं अन्न शरीर मजबूत ठेवतं. पाणी पिण्याची सवय लावा. रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. सकाळी उठताच कोमट पाणी प्या. तहान लागण्याआधी पाणी प्या. यामुळे किडनी, त्वचा, पचन आणि वजन नियंत्रणात राहतं. नियमित व्यायाम आणि हालचाल करा. रोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगासन करा, प्राणायाम करा, सूर्यनमस्कार करा. याचे फायदे काय होतात तर वजन नियंत्रणात राहतं, BP, साखर कमी होते आणि मन शांत राहतं. पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तास झोप घ्या. रात्री 10 ते 11 झोपण्याची सवय लावा. झोपण्याआधी मोबाईल टाळा. अपुरी झोप म्हणजे आजारांना आमंत्रण. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. ध्यान, जप, प्रार्थना करा. ताण साठवू नका. मन मोकळं ठेवा. मन निरोगी तर शरीर आपोआप निरोगी राहतं. वाईट सवयींपासून दूर राहा. धूम्रपान टाळा, दारू टाळा, उशिरा झोपणं टाळा, सतत मोबाईलचा वापर टाळा. या सवयी हळूहळू शरीर आतून कमजोर करतात. स्वच्छता आणि वैयक्तिक काळजी घ्या. रोज अंघोळ करा. हात धुण्याची सवय लावा. दात, त्वचा, केसांची काळजी घ्या. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी स्वच्छता ठेवा. नियमित आरोग्याची तपासणी करा. वर्षातून एकदा BP चेक करा, साखर चेक करा, हिमोग्लोबिन चेक करा. किडनी आणि लिव्हरची पण नक्कीच तपासणी करा, जेणेकरून आपले अंतर्गत अवयवांचं आरोग्य कसं आहे हे आपल्याला समजण्यास मदत होते आणि योग्य ते उपचार घेता येतात. आजार लवकर ओळखला तर उपचार सोपे होतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक जीवनशैली ठेवा. आनंदी राहा. कृतज्ञतेची भावना ठेवा. निसर्गाशी नातं ठेवा. समाजामध्ये मिसळा. आणि काही आयुर्वेदिक ही सोपे उपाय करायला नक्कीच विसरू नका. औषधांपेक्षा आयुर्वेदिक उपाय हे केव्हाही चांगले. सकाळी कोमट पाणी प्या. आठवड्यातून 1-2 वेळा उपवास करा. हळद, आले, तुळस यांचा वापर करा. निरोगी राहण्यासाठी औषधांपेक्षा सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. दररोज थोडी काळजी घेतली तर शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देतं. यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून चांगल्या सवयी अंगी रुजवणं खूप महत्त्वाचं आहे.